participants. Okay. So soil fertility evolution and different approaches. ज्याच्यामध्ये काल आपण टेक्निक एम्प्लॉयड बाय असेसिंग द सॉइल फर्टिलिटी स्टेटस. आपल्या सॉइलची फर्टिलिटी स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण हे 3 अप्रोचेस स्टडी करणार आहे. प्लांट अनालिसिस, बायोलॉजिकल टेस्ट अँड केमिकल सॉइल टेस्टिंग. तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी सिम्पटम्स इन प्लांट इज ऑल्सो वन ऑफ दी असेसमेंट ऑफ सॉइल फर्टिलिटी स्टेटस. ओके. तर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल तर तरी सुद्धा आपल्याला समजतं की कोणतं न्यूट्रिएंट डिफिशियंट आहे. काल आपण याच्यावर बरंच पार्टी होता. आपण पहिले सुद्धा 2 कॉन्सेप्ट याच्यामध्ये बघितले होते, हिडन हंगर अँड लक्झुरी कंझम्पशन. Okay, so what is mean by hidden hunger and what is mean by luxury consumption, and this point was considered for which nutrient uptake. कोणत्या न्यूट्रिएंट अपटेक साठी सगळ्यात महत्त्वाचे हे 2 कॉन्सेप्ट्स होते. त्याच्यामध्ये हिडन हंगर एक आणि प्लस लक्झुरी कंझम्पशन. येस, व्हॉट इज मीन बाय लक्झुरी कंझम्पशन? आय नो हिडन हंगर आपण काल डिस्कस केलं होतं. व्हॉट इज मीन बाय लक्झुरी कंझम्पशन? बोलायचं आहे. येस, झालेले ही टर्म सुद्धा, ही टर्म आपण पहिल्यांदा सुद्धा बघितलेली होती. बोला. तर नावातच त्याच्यामध्ये आहे की लक्झुरी कंझम्पशन म्हणजे काय. तर लक्झुरीचा अर्थ काय? येस, बोलायचं आहे. बोलायचं आहे. आणि 2 कॉन्सेप्ट हे कोणत्या न्यूट्रिएंट साठी आपण बघितले होते? Yes, what is mean by luxury consumption? लक्झरी कन्झम्पशन म्हणजे काय की त्याचं जे अक्युमुलेशन आहे दे आर प्रेझेंट इन हाय इन अमाऊंट. सॉइल मध्ये ते प्रेझेंट आहे. ओके. पण प्रेझेंट असल्यानंतर तरी सुद्धा त्याचं ऍब्सॉर्प्शन झालेलं आहे आणि ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं अक्युमुलेशन झालेलं आहे प्लांटमध्ये. ओके. प्लांट सेलमध्ये त्यांचं जास्ती प्रमाणात अक्युमुलेशन दिसतं आणि अशा प्रोसेसला आपण लक्झुरियस कन्झम्पशन आपण असं म्हणतोय. आणि हे कधी आपल्याला समजणार आहे, कधी आपल्याला इव्होल्यूट होणार आहे, जेव्हा आपण त्याच्यामध्ये प्लांट अनालिसिस करणार आहे तेव्हाच आपल्याला ते समजणार आहे की ते हिडन हंगर आहे की लक्झुरियस कन्झम्पशन आहे. हे दोन्ही सुद्धा कॉन्सेप्ट आर these two concepts are mostly used for nutrient. Which nutrient? That is most important, पोटॅशियम. पोटॅशियम साठी हे 2 कॉन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचे लागू होतात. कारण का पोटॅशियम हा हायली अवेलेबल आहे आणि प्लस इट्स अ मॅक्रोन्यूट्रिएंट. सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचा हा मॅक्रोन्यूट्रिएंट आहे आणि ह्याचेच जास्ती करून इफेक्ट्स आपल्याला प्लांटमध्ये दिसून येतात आणि त्यासाठी हे 2 कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त पोटॅशियम साठी लागू पडत असतात. आणि हे आपल्याला तर काल आपण ते 2 कॉन्सेप्ट बघितले होते. तर नेक्स्ट इज द क्रिटिकल लिमिट्स, लोअर लिमिट्स अँड अप्पर लिमिट. व्हॉट इज मीन बाय लोअर लिमिट? येस, रोल नंबर 65. रोल नंबर 65, रीड आउट दिस स्लाइड. रोल नंबर 65 2018. रोल नंबर 65. Yes, ma'am. Yes, read out this slide.
critical limits. First, lower limit, and second, upper limit. Lower limit is defined as that concentration of a nutrient elements in plant or soil below which the plant cannot complete its cycle, and second, upper limit is defined as the concentration above which sufficiency range set in. Seasonal effects. Deficiency of nutrients in soil also results due to variation in weather and climatic condition. कंडिशन्स. आता हे जे पॉइंट्स आहेत, ओके, तर मागच्या ह्याच्यामध्ये आपण दोन पॉइंट्स बघितले होते. न्यूट्रिएंट डिफिशियन्सी सिम्पटम्स इन प्लांट, त्याच्यामध्ये हे 3 पॉइंट्स आपण कन्सिडर करतोय. न्यूट्रिएंट डिफिशियन्सी मध्ये सिम्पटम्स मध्ये हिडन हंगर, त्याच्यानंतर क्रिटिकल लिमिट, त्याच्यानंतर सीझनल इफेक्ट. तर या गोष्टीमुळे सुद्धा काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिएंटची जी डिफिशियन्सी आहे की सफिशियन्सी आहे किंवा ती अवेबिलिटी काय आहे, कोणत्या बेसिसवरती आपण ठरवणार आहे, तर ह्या गोष्टी कशावरती डिपेंड आहेत, क्रिटिकल लिमिट्स वरती. ओके, तर प्रत्येक प्लांटसाठी काही क्रिटिकल लिमिट्स आहेत आणि आपण अनालिसिस करताना व्हेरी हाय, व्हेरी लो, हे जे आपण रेटिंग्स देतो, हे रेटिंग्स कशावरती डिपेंड आहेत आणि हे कधी आले, जेव्हा आपण त्याच्यातून प्लांट अँड ॲज वेल ॲज सॉइल अनालिसिस, पहिलीच लॉ आपण त्याच्यामध्ये मॅचलिस्ट लॉ आपण बघितला होता की जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूट्रिएंट इन सॉइल म्हणजे बियॉन्ड लिमिट जर असेल तर त्याचं युटिलायझेशन होणार नाही. म्हणजे काय, त्याचं प्लांट हे पुरेपूर उपयोग करून घेणार नाही आणि जे रिमेनिंग आहे ते काय होणार आहे, एक तर ड्रेन आउट होऊन जाणार किंवा लीच आउट होऊन जाणार आहे. दे आर नॉट गोइंग टू बी युटिलाइज बाय अ प्लांट. दॅट्स वाय इट शुड बी इन करेक्ट इन अमाऊंट. आणि हे करेक्ट अमाऊंट आपल्याला कधी समजणार आहे, जेव्हा ते प्लांट त्यांनी ते अब्सॉर्ब केलेले आहे की नाही, ते युटिलाइज करून घेतलेलं आहे की नाही, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये समजणार आहे की जे आपण दिलेले आहे ते त्यांनी ते युटिलाइज केलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीची ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट त्याच्यामध्ये दिलेली आहे. सो लोअर लिमिट जी आहे ती सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेट, म्हणजे लोअर लिमिट इज अ डिफाईन एज दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूट्रिएंट एलिमेंट इन प्लांट और सॉइल बिलो विच द प्लांट कॅनॉट कम्प्लीट इट्स लाईफ सायकल. आता सगळ्यात जी कमी रेंजची जे आहेत ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स विच आर गिव्हन इन पीपीएम. ओके, त्यांचे जे लिमिट्स आपण बघतो, त्यांचे जे युनिट आपण बघतो, त्याच्यामध्ये पीपीएम मध्ये त्याची उपलब्धता म्हणजे अवेबिलिटी इन सॉइल असण्याची गरजेचं आहे. तर झिंकची जी लिमिटेशन्स आहेत तर ते बघायला गेलं तर बिलो 0.6 पीपीएम, बिलो 0.6 पीपीएम. तर कॉपर, त्याच्यानंतर कॉपर जो आहे तो 0.4 टू 5 पीपीएमच्या रेंजमध्ये हा सॉइल मध्ये त्या लिमिट मध्ये असला पाहिजे. ठीक आहे. अबाव दिस लिमिट दे कॉजेस अ टॉक्सिसिटी इन अ सॉइल. सगळ्यात महत्वाचं जे टॉक्सिसिटी जी आहे आणि जी लगेच लवकरात लवकर दिसून येते ती म्हणजे कशाचे, जे साल्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये बोरॉन आला, अल्युमिनियम आला, क्लोरीन आला, ओके, सोडियम आला, पोटॅश आला, मॅग्नीज आलं, मॅग्नेशियम आलं. ओके, त्याच्यानंतर हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि त्याच्यानंतर जर झालं तर हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स त्याचा मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा टॉक्सिसिटी लेवल वाढत जाते. म्हणजे काय, तुम्ही उलट यायचंय, मायक्रो सेकंडरी आणि प्रायमरी म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं उलट यायचंय. म्हणजे त्यांची म्हणजे जशी आवश्यकता आहे ही कशी आहे, मायक्रोन्यूट्रिएंट हे सगळ्यात कमी लागतं, त्याच्यानंतर सेकंडरी आणि त्याच्यानंतर मॅक्रोन्यूट्रिएंट्स हे लिमिटेड ह्याच्यामध्ये लागणार आहे. तर हे दोन क्रिटिकल लिमिट्स आपण कशावरून ठरवतो, जेव्हा सॉइल ऍज वेल एज प्लांट अनालिसिस दोन्हीचं पण अनालिसिस होतं तेव्हा आपल्याला ते समजतं. त्याच्यानंतर जे सीझनल इफेक्ट्स आहेत, सीझनल इफेक्ट्स का घेतलं ह्याच्यामध्ये, तर सीझनल व्हेरिएशन सुद्धा काय करतं की न्यूट्रिएंट्सची अवेबिलिटी होणार आहे की नाही. आता फॉर एक्झाम्पल फॉस्फरसच घ्या.
ओके. फॉस्फरसचं जर बघायला गेलं, जर पाऊस व्यवस्थित पडला, ओके, तर पाऊस व्यवस्थित जर पडला त्याच्यामध्ये त्याची सोल्युबिलिटी वाढणार आहे. ओके, म्हणजे काय, ह्युमिड कंडिशन जी आहे, ह्युमिड कंडिशन इज गोइंग टू बॉदर फॉर चेंज इन पीएच. ओके, जर चेंज इन पीएच जर झाला, आणि ऑफकोर्स सॉइल पॅरेंट मटेरियल इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग changing of chemical factor, chemical properties of that soil. आणि त्यामुळं काय होऊ शकतं की त्याच्यामध्ये फॉस्फरस अवेलेबल आहे की नाही, अल्टिमेटली जर फॉस्फरस अवेलेबल असेल तर झिंक अवेलेबल आहे की नाही हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समजणार आहे. म्हणजे काय, सीझनल व्हेरिएशन इज ऑल्सो युजफुल फॉर म्हणजे न्यूट्रिएंट अवेलेबल होणार आहेत की नाहीत हे सीझनल व्हेरिएशन मध्ये सुद्धा आपल्याला कळून येत असतं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही सपोज युरिया दिलेला आहे, युरिया कुठल्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये दिलेला आहे, किंवा ब्रिकेट्स जे आहेत, आता सध्या ब्रिकेट्स जे अवेलेबल आहेत त्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर जे स्टॅग्नंट कंडिशन मध्ये आहे तर तो लवकरात लवकर, म्हणजे काय की कसा पाऊस पडलाय त्याच्यावरती डिपेंड आहे. जर ग्रॅन्युलर दिला असेल तर ऑफकोर्स तो काय होणार, अमोनिया फॉर्म मध्ये तो निघून जाणार, कुठे ऍटमॉस्फिअर मध्ये गॅशियस फॉर्म मध्ये तो कन्वर्ट होऊन लवकरात लवकर निघून जाणार. आता ब्रिकेट्स का वापरतो, तर त्या कारणासाठी वापरतो की जेणेकरून जरी पाऊस पडला, जरी पाऊस जास्त झाला तरी त्याचं युटिलायझेशन किंवा त्याचं जे स्लोली जे युटिलाइज होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रोसेस कशी होणार आहे, स्लो डाऊन होणार आहे. ओके, का तर त्याच्यामध्ये इनिबिटर्स यूज केले, त्या ब्रिकेट्स मध्ये कोटिंगचे इनिबिटर्स, कोटिंग जे केलेले असतात त्याच्यामध्ये इनिबिटर्स असतात. तर इनिबिटर्स कशाचे असणार आहेत, ते निमोळी अर्क असतं, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे काय, ते इनिबिट करतं, काय करतं, इनिबिट करतं म्हणजे काय की त्याला लवकरात लवकर रिलीज करत नाही सॉइल मध्ये. त्यांना आपण काय करतो, त्यांच्यामध्ये त्या ब्रॅकेट्स मध्ये यूज केलेले असतात. तसेच आपल्याला आता नवीन सध्या मार्केटमध्ये फर्टिलायझर जर बघायला गेलं तर सांगू शकता असं कुठलं नवीन एक आहे, आता डीएपी मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये आहे, एक पावडर फॉर्म मध्ये आहे, एक ब्लॅक कलरचा आहे आणि व्हाईट कलरचा आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे रे, कोणी बघितलंय, कोणी सांगू शकतंय, हे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे. आता ह्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे, तर का की जेव्हा अनालिसिस करणार आहे, ओके, पण काहीतरी खाद द्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता जे सॉइल मध्ये आहे ते सॉइल मध्ये प्रेझेंट आहे, ओके, बट ते युटिलाइज होणार नाही. आणि आपलं क्रॉप काय आहे, 6 महिन्याचं क्रॉप आहे. 6 महिन्याचं क्रॉप आहे म्हटल्यानंतर आपल्याला हाताशी काहीतरी यायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला खाद देणं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की जे न्यूट्रिएंट आपण देणार आहे ते कुठल्या फॉर्म मध्ये देतोय. ओके, मग प्रत्येकाचं काय आहे की सीझनल व्हेरिएशन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे बजावत असते, की ते अवेलेबल होणार आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये फर्टिलायझर कुठलं वापरलंय ते सुद्धा सगळ्यात महत्वाचं बॉदर करणार आहे. आणि याच्यामधून काय होणार आहे, अपटेक अफेक्ट होणार आहे, इनडिरेक्टली का होईना पण अपटेक जो आहे, प्लांटचा जो अपटेक आहे तो सगळ्यात महत्वाचा काय होत असतो, अफेक्टेड होत असतो. आणि त्यासाठी आपल्याला हे पॉइंट्स बघणं गरजेचं होतं. आता व्हेरियस अप्रोचेस त्याच्यामध्ये आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल टेस्ट अप्रोच, केमिकल टेस्ट अप्रोच आणि प्लांट टेस्ट अप्रोच. आता बायोलॉजिकल टेस्ट अप्रोच ही तुमच्यासाठी नवीन आहे. केमिकल टेस्ट अप्रोच आणि प्लांट टेस्ट अप्रोच हे सध्याचं तुमचं प्रॅक्टिकल, मोस्टली तुमचे जेवढे तुम्ही प्रॅक्टिकल्स आहेत तेवढे सगळे प्रॅक्टिकल्स तुमच्या याच्यामध्ये येतात. आता केमिकल टेस्ट अप्रोच मध्ये आपण केमिकल टेस्ट अप्रोच बघायला गेलं तर अनालिसिस मध्ये पहिलं बेसिक 3 गोष्टीचं प्रिन्सिपल आपण बघितलं. चला आता प्रॅक्टिकलची रिवायझन आपण करायची आहे या टॉपिक मध्ये. तर पहिले ह्या 2 गोष्टी संपवते, बायोलॉजिकल टेस्ट अप्रोच आणि प्लांट टेस्ट अप्रोच. या 2 गोष्टी संपवते आणि मग तुमच्याकडे केमिकल टेस्ट अप्रोच. केमिकल टेस्ट अप्रोच इज गोइंग टू बी डिस्कस बिटवीन यू अँड मी. ठीक आहे, तुम्हाला हे बऱ्यापैकी झालेलं आहे तुमचं अनालिसिस. भले तुम्ही इथं अनालिसिस केलं नसेल पण मागच्या वेळेस तुम्ही बऱ्यापैकी
फ्लेम फोटोमीटर हँडल केलेला आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर हँडल केलेला आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन जेंडाल फ्लास्क युनिट सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, ते सुद्धा हँडल केलेलं आहे, पीएच मीटर हँडल केलेलं आहे, ईसी मीटर हँडल केलेलं आहे. तेच आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, त्याचं प्रत्येकाचं प्रिन्सिपल तुम्हाला सांगायचं आहे. सो बी रेडी विथ दिस session. Okay, so let's see this biological test approach. One of student roll number 4 2018 read out this slide for us. Yes, roll number 4, roll number 4, roll number 4, roll number 4. Okay, roll number 1, roll number 1, roll number 1. माझा आवाज येत नाहीये का? रोल Yes, नंबर ma'am. 1. हा, कुठे आहात तुम्ही? Yes, ma'am. का? चला वाचा ही Hello. स्लाइड वाचायचे. Ha. Various approaches for soil fertility evaluation. First, biological test approach. Second, chemical test approach. Third, plant test approach. First, biological test approach. Use of the growing plants to know about fertilizer requirement and for measuring the fertility status of a soil. First, field test. Second, laboratory and greenhouse test. Third, microbiological method. These are the methods in which biological test approach is going to be conducted. Now you will see here the field test. Yes, roll number yes, roll number 17 2018. Roll number 17 2018 read out this field test. Field test. The field plot method is one of the oldest biological test method. The series of treatment are selected. The treatment are then randomly assigned to an area of land known as replication. Such replication are used to obtain more reliable result and to account for variation in soil and management. ओके, सो बायोलॉजिकल टेस्ट मध्ये आपण काय बघणार आहे की जे टेस्ट आपण घेणार आहे, म्हणजे टेस्ट काय घेतोय की व्हेरियस लेवल्स ऑफ फर्टिलायझर वी आर गोइंग टू यूज. म्हणजे पोटॅशियम किती केजी घेतलं की त्याचं किती इफेक्ट येणार आहे, ओके, किती अमाऊंटचं जर न्यूट्रिएंट घेतलं तर आपल्याला काय रिझल्ट भेटणार आहेत, त्याचं जर कॉम्बिनेशन आपण कोणासोबत घेत असेल तर त्याचा आपल्याला रिझल्ट किती भेटणार आहे, त्याचं इल्ड च्या स्वरूपात, त्याच्या प्रोडक्शनच्या स्वरूपात आपल्याला काय भेटत असतं, रिझल्ट भेटत असतात. आता बायोलॉजिकल टेस्ट अप्रोच मध्ये त्याच्यामध्ये फील्ड टेस्ट का आलेला आहे किंवा लॅबोरेटरी आणि ग्रीन हाऊस टेस्ट का आलेली आहे आणि मायक्रोबियल मेथड का आलेली आहे. आता या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिजिकली याच्यामध्ये वर्कआउट करावं लागते. ओके, फिजिकली वर्कआउट करावं लागते म्हणजे काय की तुम्हाला ते लार्ज युनिट ऑफ एरियावरती काय घ्यावं लागणार आहे, तुम्हाला त्याचे हे रिझल्ट बघायचे आहेत. ओके, म्हणजे ओपन कंडिशन आहे, पूर्णपणे ओपन कंडिशन आहे, त्याच्यामध्ये क्लायमेट व्हेरिएशन आहे, त्याच्यामध्ये सॉइलचं जे आहे ते सुद्धा व्हेरिएशन त्याच्यामध्ये असणार आहे. व्हेरिएशन इन सॉइल इकॉलॉजी सुद्धा त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे. ओके, मग या मेथड मध्ये आपण अनालायसिस कसं करणार आहे, ठीक आहे, ही बेसिक अनालायसिस आहे. जेव्हा तुम्ही जेव्हा हे घेता, म्हणजे जेव्हा तुम्ही बायोलॉजिकल टेस्ट सुरुवात घेता, ओके, त्याच्यानंतरच्या ज्या टेस्ट असतात त्या म्हणजे प्लांट अनालायसिस आणि त्याच्यानंतर असतं ते सॉइल अनालायसिस. ओके, आता ही जी फील्ड टेस्ट आहे, कुठल्याही रिसर्च स्टेशन वरती गेला तर तुम्हाला हे असे प्लॉट्स पडलेले दिसतात. आता हे जे दिसतात हे माझे ट्रायल प्लॉट्स आहेत. तुम्हाला पिक्चर दिसत असेल तर हे काय आहे, ट्रायल प्लॉट्स आहेत. तुम्हाला तिथं एक पाटी दिसत असेल ब्लू कलरची, ह्या 3 रेप्लिकेशन्स आहेत.
ओके, ह्या तिन्ही रिप्लिकेशन्स मध्ये जे 12 प्लॉट्स आहेत त्या 12 प्लॉट्स मध्ये अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स दिलेल्या आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये लेवल्स वापरल्यात मी वेगवेगळ्या NPK. आता ह्याच्यामध्ये लेवल्स जी मी वापरलेली आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि झिंकच्या लेवल हे वेगवेगळे आहेत. म्हणजे 12 ट्रीटमेंट्स काय केल्या मी, 12 ट्रीटमेंट्स फॉस्फरसच्या आणि झिंकच्या काय घेतल्या, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ह्या लाईन मध्ये घेतलेल्या आहेत. ह्याच्या वेगवेगळ्या 3 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत. ओके, ही एक 2 3 आणि ही 4, अशा 4 ट्रीटमेंट्स आहेत. आणि प्रत्येक लाईन मध्ये काय आहेत, 12 प्लॉट्स आहेत. प्रत्येक लाईन मध्ये किती आहेत, 12 प्लॉट्स आहेत. आणि त्या 12 प्लॉट्स मध्ये काय आहे, फॉस्फरसची वेगळी अमाऊंट आहे, वेगळं हे आहे. आणि झिंकचं काय आहे, अमाऊंट वेगळी आहे. म्हणजे काय, 40 kg असेल तर झिंक त्याच्यामध्ये 21 kg असणार आहे. काही ठिकाणी फॉस्फरसच दिलेला नाहीये, काही ठिकाणी फक्त झिंक दिलेला आहे. काही ठिकाणी काय केलं, फॉस्फरस आणि झिंकची लेवल काय केली, हाय केलेली आहे, रिकमेंडेड डोस पेक्षा हाय केली, आणि काही ठिकाणी ती कमी केलेली आहे. तर अशा प्रकारे काय केलेत मी, अशी व्हेरिएशन. आता हे कसं आहे, ओपन कंडिशन मध्ये, ही फील्ड कशी आहे, ओपन कंडिशन मध्ये आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसणारच. काही दिवसांनी तर प्लॉट असे दिसत होते की पहिले जे प्लॉट होते ते बुटके दिसत होते, आणि शेवटचे जे प्लॉट आहेत ती मोठी एकदम वेल अशी हायटेड वाढलेले होते. तर हे व्हेरिएशन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. आणि याच्यावरून काय समजते की ते तुम्ही जे दिलेले आहे, म्हणजे काय, व्हेजिटेटिव्हली जी तुम्हाला दिसणार आहे, ओके, व्हेजिटेटिव्हली अपीअरन्स ऑफ दॅट प्लांट, ते मुळात आपल्याला ह्याच्यामध्ये काय लगेच समजून येतं की आपण जे दिलेलं आहे ते योग्यरीत्या गेलेलं आहे की नाही. आता जिथं नुसतं झिंक प्लॉट होता, ओके, त्याच्यामध्ये एन पण होतं, बट फॉस्फरस त्याच्यामध्ये ऍबसेंट आहे. हे पहिलाच जो प्लॉट आहे, पहिला जो लाईन मध्ये जे दिसतंय, पहिलंच जी प्लॉट आहे इथं, जी मी माझं कर्सर फिरवते त्या ह्याच्यामध्ये फक्त झिंक दिलं होतं. ठीक आहे, झिंक आणि नायट्रोजनचं प्रमाण होतं. तर हे जे ही जी सुरुवात आहे, बरं इनिशियल स्टेजचं आहे, पण या प्लॉटमध्ये हाईटला कमी वाढलेले, बट त्याला शेंगा ह्या व्यवस्थित लागलेल्या होत्या, अगदी व्यवस्थित लागलेल्या होत्या. म्हणजे हे व्हेरिएशन आपल्या नजरेनं दिसतंय. आणि ह्या टेस्टला आपण त्यासाठी बायोलॉजिकल टेस्ट मध्ये काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे काय, जे तुम्ही अप्लाय करताय ते तुम्ही तुमच्या नजरेने पाहू शकताय. त्याच्यातले जे व्हेरिएशन्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला इथं बघू शकताय. आणि त्यातलं ही पहिली टेस्ट म्हणजे काय, फील्ड टेस्ट. हे अशा पद्धतीनं फील्ड टेस्ट प्रत्येक रिसर्च स्टेशन म्हणजे, जेव्हा तुम्ही MSc ला जाल, PhD ला जाल, जेव्हा रिसर्च वर्क साठी तुम्ही जास्ती करून इंटरेस्टेड असाल, तर तुम्हाला हे सगळे प्लॉट्स कसे घ्यायचे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय इन्व्हॉल्व करणार आहे, जसं तुमचं मोठं असेल तसं रिसर्च अशा प्लॉट्स मध्ये घ्यावे लागतात. आणि स्टॅटिस्टिकल अनालायसिस वरती आपण सांगू शकतो की हे कुठलं आपल्याला बेस्ट आहे. ओके, तर त्याचे युजेस आणि डिमेरिट्स बघायला गेलं तर इट्स हायली रिकमेंडेड. आणि हे सगळीकडं म्हणजे जिथं रिसर्च स्टेशन आहेत, जिथं जिथं रिसर्च स्टेशन आहेत, हे असेच प्लॉट्स आपण घेतलेले हे नेहमी दिसत असतात. मग त्याच्यामध्ये बॉटनीचे प्लॉट्स वेगळे आहेत. बॉटनीमध्ये काय असणार, ऑफकोर्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज, ओके, त्याच्यानंतर हायब्रिड्स असतील, ओके, क्रॉसिंग्स असतील, त्यासाठी सुद्धा प्लॉटिंग फील्ड टेस्ट किंवा प्लॉटिंग्स बघितले जातात. तसंच सॉइल मध्ये आता आपल्याला महत्वाचं काय आहे, न्यूट्रिएंट अनालायसिस. म्हणजे काय, न्यूट्रिएंट जेवढं दिलेलं आहे ते सफिशियंटली त्यांना घेतलेलं आहे की नाही, हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हे पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे बायोलॉजिकल टेस्ट. ओके, तर त्याच्यामध्ये ही वाईडली एक्सेप्टेड आहे आणि जनरल रिकमेंडेशन आपण ह्याच्यामधून देऊ शकतो. ठीक आहे, आता तुम्ही शेतात जरी बघायला गेलात तर बऱ्यापैकी तुम्हाला शेत आपलं काही ठिकाणी जर बघायला गेलं जिथं पाणी साचलेलं आहे, तर पाणी साचलेलं असलं तर तिथं काय होतं, म्हणजे स्लोप वरून सुद्धा आपल्याला समजतं की तिथं न्यूट्रिएंट गेलेलं नाहीये. ओके, तिथला भाग थोडासा पिवळा पडलेला असतो, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजतं की तिथं काय झालेलं आहे, न्यूट्रिएंट आपलं कमी पडलेलं आहे ऍज पर स्लोप.
ऍज पर स्लोप सुद्धा आपण काय करू शकतो, एक सांगू शकतो की बाबा तिथं न्यूट्रिएंट्स, आणि ऑफकोर्स त्याच्यात आपण काहीतरी दिलंय तर त्याच्यामध्ये रिझल्ट हे हमखास दिसत असतात. म्हणजे काय, आपण फीड केलंय म्हणून आपल्याला ते रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे काय, त्यासाठी आपण ह्या बायोलॉजिकल टेस्ट घेणं गरजेच्या आहेत. त्याच्यानंतरची स्ट्रिप टेस्ट आहे ऑन फार्म्स फील्ड. त्याच्यातलाच एक भाग आहे, म्हणजे जेव्हा तुमचे हे रिकमेंडेशन्स होतात, ठीक आहे, म्हणजे काय, आपल्याला लगेच त्याच्यातून काय पाहिजे आहे, रिझल्ट पाहिजे, ठीक आहे. फील्ड टेस्ट मधून तुम्हाला तो 1 वर्षाचा असेल, 6 महिन्याचा क्रॉप असेल, त्याच्यावरती तुमचे ट्रायल्स असतील. तर तुम्हाला जे ट्रायल्स घेतलेले आहेत ते तुम्हाला अप्रूव्ह करायचे आहेत, अप्रुव्हल करायचे आहे त्या ट्रायल्सचं. जे रिकमेंडेशन तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे की बाबा आता फॉर एक्झाम्पल नवीन एक रिकमेंडेशन तुम्हाला आता सध्याच्या ह्याच्यामध्ये सांगतात, भुईमुगाच्या शेंगांसाठी असेल किंवा ह्याच्यासाठी जे फ्रूट क्रॉप्स आहेत, ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये फ्रूट क्रॉप्स आहेत, त्याच्यासाठी नवीन रिकमेंडेशन काय आले. काहींसाठी फॉलियर ऍप्लिकेशन आलेलं आहे, काहींसाठी काय केलेलं आहे, साल्ट अफेक्टेड सॉइल असल्यामुळं थोडंसं आपण रिकमेंडेशन आपल्या परीने देत आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जिप्सम वापरा, त्याच्यामध्ये कॅल्शियमचा वापर करा. म्हणजे भुईमुगासाठी तरी सध्या हे आहे, पण सोयाबीनसाठी सुद्धा काही नवीन रिकमेंडेशन्स आहेत. प्लस जेव्हा तुम्ही बायो फर्टिलायझर्स वापरता तर ते सुद्धा कॉम्बिनेशन सध्या सगळ्यात महत्वाचं रिकमेंड केलेलं आहे. तर हे जे रिकमेंडेशन केलेले आहेत ते इफेक्टिव्ह आहेत की नाही हे बघण्यासाठी स्ट्रिप टेस्ट आपण काय करतो, वापरतो. स्ट्रिप टेस्ट ऑन फार्म फील्ड म्हणजे काय, जलद पद्धतीनं एकाच पट्ट्यात आपण ते पेरून बघायचं. एकाच पट्ट्यामध्ये जर त्याचा आपल्याला चांगला जे रिकमेंडेशन दिलेलं आहे ते योग्य ते रिझल्ट देते की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, स्ट्रिप टेस्ट ऑन फार्म्स फील्ड. ओके, तर हे बघत असतो. त्याच्यानंतरची जी टेस्ट आहे लॅबोरेटरी आणि ग्रीन हाऊस टेस्ट. लॅबोरेटरी अँड ग्रीन हाऊस टेस्ट. सो समवन ऑफ दिस रोल नंबर 32 2018 रीड आउट दिस स्लाइड फॉर अस. 32 रोल नंबर. Roll number 32. Yes, ma'am. Okay, read out this slide. Roll number 32. Okay, read out this. Laboratory and greenhouse test. Rapid biological techniques in which higher plants but utilize small quantities of soil. In this method, following techniques are used. Messerlis वाचो. येस, कोणाच तरी ऑडिओ चालू आहे, ज्याचा ऑडिओ चालू आहे ते तरी वाचा निदान. डी12 डिप्लोमाचा 12. येस, रीड आउट. रोल नंबर 32. थांबू नका, चला. Mixturely spot culture. The growth of plant till maturity in pot containing soil by using various treatment in which result are exposed in percentage of yield. Second, new-based seedling method. Technique is based on uptake of nutrients by a large number of plant grown on small amount of soil. Short-term method. Bridge the gap between chemical extraction and greenhouse pot method used to observe plant deficiency with a short time. विदिन अ शॉर्ट टाइम. ओके, तर आता इथं खाली मेशरलिस जे पॉट कल्चरचं आपण आता मेशरलिस काय सांगत होते की मेशरलिस लॉ काय आहे. जसं मी तुम्हाला एक भाकरीचं उदाहरण दिलं होतं की माणसाची जी भूक आहे ती एका भाकरीची आहे किंवा 2 भाकरीची आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 3 भाकरीची जर भूक असेल
तरी तुम्ही तेवढं खाऊ शकता. बट तुम्हाला चौथी भाकरी त्याच्यावरती जाईल का? तर ती नाही जाणार. ती काय आहे, वेस्टेज आहे. म्हणजे काय, जेवढं लागतं तेवढंच त्याचा अपटेक होणार आहे. हे लॉ सांगणारे कोण होते? मेशरलिस लॉ आपण त्याच्यासाठी वापरत असतो. ठीक आहे. पण मेशरलिसनी अजून एक सांगितलं, अजून एक त्याच्यामध्ये बायोलॉजिकल टेस्ट मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते म्हणजे काय, की पॉट कल्चर काय आहे, की पॉट कल्चर हे एक म्हणजे काय, एक मेंटेन आणि एक क्लोज कंडिशन मध्ये आपण काय घेतलेले आहेत, त्यांचे ट्रीटमेंट्स घेतलेले आहेत. ओके. दिस इज ऑल्सो नोन ॲज अ रॅपिड का म्हटलेलं आहे, की एक कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो, एक कमी जागेमध्ये आणि प्लस कमी रिसोर्सेस मध्ये आपण त्यांचं काय बघू शकतो, रिझल्ट्स आपल्याला दिसून येऊ शकतात. आणि अशामध्ये त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मेचरलिस्ट पॉट कल्चर, त्याच्यानंतर न्यूबर सीडलिंग मेथड्स आणि शॉर्ट टर्म मेथड्स. आता ह्या तिन्ही मेथड्स मध्ये फरक काय आहे, की जी पहिली पॉट कल्चर आहे, ऑफकोर्स ते तुम्हाला इथं जी पिक्चर टाकलेला आहे, की त्याच्यामध्ये फॉस्फरसचा लेवल काय केलेले आहेत, वाढवलेले आहेत. आणि एकामध्ये फॉस्फरस त्याच्यामध्ये काय घेतलेलं नाहीये, दिलेलाच नाही. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये जी सॉइल कंटेंट आहे ती किती आहे, 6 LBs लॅब्स मध्ये काय आहे, माती त्याच्यामध्ये कंटेंट आहे. आणि माती कशी आहे, स्मॉल अमाऊंट मध्ये. आणि त्याच्यामध्ये जे लागलेलं फर्टिलायझर जे आहे ते सुद्धा काय आहे, कमी लागलेलं आहे. सपोज मी मेशरलेस पॉट कल्चर मध्ये एन आणि के चे काय दिलेले आहेत, फर्टिलायझर रिकमेंड केलेलं आहे. एका पॉट मध्ये मी काय दिलेलं आहे, एन दिलेलं आहे. एका पॉट मध्ये फक्त के दिलेलं आहे. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल न्यूट्रिएंट्सचं ऍप्लिकेशन करून आपण त्याचं काय करू शकतो, रिझल्ट बघू शकतो. तर काही मध्ये आपण काय केलेलं आहे, एन आणि के चं कॉम्बिनेशन करून आपण त्याच्यामध्ये रिझल्ट बघणार आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगा, ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट रिझल्ट कशाचा येणार, फॉर ऍज पर युअर नॉलेज. येस, सांगू शकाल? एका पॉट मध्ये काय दिलेलं आहे, एन दिलेलं आहे. एका पॉट मध्ये के दिलेलं आहे. आणि एका पॉट मध्ये काय केलेलं आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन, एन आणि के चं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आता जर असं डोकं वापरायचं आहे आपल्याला, जर असे थोडेसे पॉइंट्स आपले बघायचे, न्यूट्रिएंट्सचे सिनर्जिस्टिक इफेक्ट कशाचा आहे एकमेकांवरती, एन आणि के चा काय आहे, थोडासा संबंध जर बघायला गेला तर सिनर्जिस्टिक इफेक्ट आहे त्यांच्यामध्ये. मग ते दोघंही एकत्र आल्यानंतर त्यांच्यावरती थोडासा इफेक्ट होणार, बरोबर. एन मध्ये काय दिसेल, बऱ्यापैकी आपल्याला त्याचं ग्रोथ झालेली दिसेल. ज्याच्यामध्ये एन नाहीये त्याच्यामध्ये थोडेसे जे वाढ झालेली आहे त्याच्यावरती येलोइंग ऑफ लीव्स अपीअरन्स ते सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. तर हा डिफरन्स आपल्याला लगेच दिसून येतो. तर हे आपल्याला काय सांगायचंय, की जे न्यूट्रिएंट दिलेलं आहे त्याचं जर आउटपुट बघायचं असेल, म्हणजे व्हिज्युअली जे दिसणार आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेत असेल, म्हणजे हे टेस्ट आपण ह्याच्यामध्ये घेत असतो. ठीक आहे. न्यूबर सीडलिंग टेस्ट म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, अपटेक. जसं की पहिल्या ह्याच्यामध्ये पॉट कल्चर आपण काय केले, तयार केले. आणि त्याच्यामध्ये 8% पण काढले. पण याच्यामध्ये आपण 8% काढत नाही. न्यूबर सीडलिंग मेथड मध्ये काय करतो आपण, सेम प्रोसिजर आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ सॉइल आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आपण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये अपटेक हा आपण बघणार आहे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर फॉस्फरस सीडलिंग्स मध्ये, म्हणजे फॉस्फरस जर आपण देत असू, किंवा फॉस्फरस विथ कॉम्बो विथ झिंक, ओके, फॉस्फरस विथ झिंक कॉम्बिनेशन जर देत असेल तर त्या दोघांचा अँटीगॉनिस्टिक रिलेशन आहे. ओके, अँटीगॉनिस्टिक रिलेशन असल्यामुळे काय होणार आहे, एकतर तो फॉस्फरस अवेलेबल होईल जास्त प्रमाणात, किंवा एकतर तो झिंकला अवेलेबल करेल. म्हणजे काय, हे दोघंही अँटागॉनिस्टिक इफेक्ट. म्हणजे काय, जर फॉस्फरस हाय लेवलमध्ये असेल तर झिंकची अवेलेबिलिटी होत नाही. आणि जर झिंक हाय पर्सेंट मध्ये असेल तर फॉस्फरस हा लो फॉर्म मध्ये अवेलेबल होतो. आता ही केमिस्ट्री अशी का, तर हे केमिस्ट्री आपल्याला सॉइल वरती सगळ्यात महत्वाचं काय करत असते, अवेबिलिटी वरती हे करत असते. म्हणजे काय, की यांचं अवेबिलिटी का चेंज होते, तर सगळ्यात महत्वाचं पीएच हा हाय आणि लो
करण्याचं काम हे दोघं एकमेकांसाठी करत असतात. जर फॉस्फरस असेल तर ऑफकोर्स त्याचा पीएच हा 6 ते 6.5 पर्यंत राहतो. पण जर झिंकचं बघायला गेलं, जर झिंक वाढला तर ऑफकोर्स इट इज गोइंग टू बी अल्कलाइन कंडिशन. म्हणजे काय की साल्ट अफेक्टेड कंडिशन मध्ये ते जाणार आणि त्याच्यामध्ये फॉस्फरस हा अवेलेबल होणार नाही. म्हणजे काय, पीएच डिफरन्स मुळे तो अँटीगॉनिस्टिक इफेक्ट मध्ये जात असतो. तर हे जे टेक्निक्स आहेत आपल्याला हे पहिला मुळात माहिती असलं पाहिजे की बायोलॉजिकल टेस्ट घ्यायची आहे विजिबली. आपल्याला आपण घरात सुद्धा एक्सपेरिमेंट बघत असतो. ठीक आहे. किचन गार्डनिंग काही काही लोकांनी केलेलं आहे, किचन गार्डनिंग. तर मला बऱ्यापैकी असे पण काही जणांनी विचारलं की ह्या कुंडीमध्ये सर मॅडम मी हे घेतलेलं आहे, ह्या कुंडीमध्ये मॅडम मी हे घेतलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एखादं वेलवर्गीय घेतला असेल किंवा लगेच ज्याच्यामध्ये तुम्हाला लगेच इफेक्ट दिसून येणार आहे असे क्रॉप्स घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, ते रिझल्ट बघू शकतात. नुसतं शेणखत जरी दिलेलं आहे, नुसतं शेणखत देऊन सुद्धा त्याच्यामध्ये ती वाढ आलेली आहे. तर हे सुद्धा डिफरन्स त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजेच काय, न्यूबुलर सीडलिंग टेस्ट मेथड फक्त आणि फक्त अपटेक त्याच्यामध्ये बघत असते, ना की त्याच्यामध्ये पर्सेंट इल्ड म्हणजे इल्ड त्याच्यामध्ये आपण काढत नाही. आणि शॉर्ट टर्म मेथड जी आहे त्याच्यामध्ये जे केमिकल टाकलेलं आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन झालेलं आहे की नाही, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे केमिकल दिलेलं आहे त्याची डिफिशियन्सी म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये मुळात आपण पहिल्यांदा काही देणार नाहीये. स्टार्टिंगला शॉर्ट टर्म मेथड मध्ये काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये पहिलं न्यूट्रिएंट आपण काहीच देत नाही, नुसतं सॉइल मध्ये. म्हणजे काय, त्याच्यामध्ये NPK चे डोसेस दिलेले नाहीयेत. ओके, फक्त आणि फक्त त्या सॉइलचा आपल्याला काय बघायचंय, त्याच्यामध्ये ती न्यूट्रिएंट प्रेझेंट आहे की नाही हे बघण्यासाठी शॉर्ट टर्म मेथड आपण वापरत असतो. ओके, शॉर्ट टर्म मेथड मध्ये आपल्याला समजून येतं की त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी दाखवली, सपोज ते येलोईंग झालं की ते नायट्रोजनची डिफिशियन्सी दाखवतोय. जर फॉस्फरस त्याच्यामध्ये कमी असेल तर त्याच्यामध्ये पर्पल कलरचे पट्टे त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर हे असे सिम्पटम्स लगेच दाखवतात. आणि हे कशामध्ये येते, एक शॉर्ट टर्म मेथड मध्ये त्याच्यामध्ये यूज करणार आहे. या तिन्ही मध्ये फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये आपण इल्डचा वापर केलेला, काही ठिकाणी प्रोडक्शनचा इल्ड हे पर्सेंटेज मध्ये मोजलेलं आहे, काही ठिकाणी त्याचा वापर आपण केलेला नाही, आणि काही ठिकाणी त्याचा वापर न करता आपल्याला फक्त त्याने ती डिफिशियंट आहे की नाही हे कळण्यासाठी आपण ही मेथड यूज केलेली आहे. हे 3 मेथड्स आहेत लॅबोरेटरी मधले. त्याच्यानंतर जी आहे मायक्रोबियल मेथड, ही सगळ्यात महत्वाची मेथड आहे. ओके, मायक्रोबियल मेथडने सुद्धा आपल्याला समजणार आहे की ती सॉइल डिफिशियंट आहे की सफिशियंट आहे. ओके, तर पाण्यामध्ये सुद्धा बायोलॉजिकल जे प्लांट्स उगून येतात. ओके, ज्याला आपण केंदाळ म्हणतो, केंदाळच म्हणतो ना आपण त्याला. तर ते कशामुळे येतं, त्याच्यामध्ये काय जास्त झाल्यामुळे ते लगेच आपल्याला इफेक्ट दाखवतं. सेम कंडिशन आहे सॉइल मध्ये सुद्धा, जे मायक्रोब्स आहेत ते सुद्धा काय होतात, ते वाढलेत. आता आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा ट्रायल्स घेतले होते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये PSP कल्चर वापरलं होतं आणि काही ठिकाणी पीस पीस घेतले होते. तुमच्या सिनियरनीच ते प्लॉट घेतले होते. ठीक आहे, आणि त्याचं जे कल्टिवेशन आहे त्याचं कल्टिवेशन हे त्यांनी रब्बी किंवा खरीप मध्ये त्यांनी ते घेतलं होतं, पीस घेतलं होतं. पीस बी जे आहेत, मटार ज्याला आपण म्हणतो, त्याचं त्यांनी प्लॉट घेतले होते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त बायो फर्टिलायझरचा वापर केला होता. ठीक आहे, म्हणजे काय की विल्ट येऊ नये म्हणून. तर ते तर त्यांनी वापरलं, पण त्या सॉइल वरती सुद्धा त्याच्यामध्ये ती बुरशी दिसून आली. तर त्याच्यामध्ये नेमकं त्याचं म्हणणं काय आहे की ती बुरशी कशावरती येते, म्हणजे काय, ती बुरशी काय करायला लागले किंवा ते जे मायक्रोब्स आहेत ते काय करतात, ते न्यूट्रिएंट युटिलाइज करतात. बरोबर, आणि ती न्यूट्रिएंट युटिलाइज केल्यानंतर त्यांच्यामध्ये ती वाढ झालेली आहे. मग त्याचे म्हणजेच काय, दे आर शोईंग द सिम्पटम्स ऑफ प्रेझेन्स ऑफ दॅट न्यूट्रिएंट इन अ सॉइल. समजते,
फॉर एक्झाम्पल ऍस्पेरिगलस नायजर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऍस्पेरिगलस जे नायजर जे आहे ते सुद्धा इंडिकेट करत असतं की ते फॉस्फरस प्रेझेंट आहे की नाही सॉइलमध्ये. ते त्याची जर ग्रोथ होत असेल सॉइलमध्ये तर समजायचं की त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम कंटेंट आहे. म्हणजे काय की पर्टिक्युलर मायक्रोब्स आहेत ते पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स वरती येत असतात आणि त्या न्यूट्रिएंट्स नुसार आपण सांगू शकतो की त्या सॉइलमध्ये काय आहे न्यूट्रिएंट प्रेझेंट आहे की नाही. ह्याच्यामध्ये 3 टेक्निक्स आहेत. सॅकेट्स अँड सिवर्ट्स टेक्निक, ऍस्पेरिगलस नायजर, त्याच्यानंतर मेकेल्स केनिंग गेमेलिया प्लेक मेथड फॉर फॉस्फरस. ही जी शेवटची मेथड आहे ती सगळ्यात महत्वाची मेथड आहे कारण का ही मेथड बऱ्यापैकी आपण फॉस्फरस अवेलेबल आहे की नाही, कारण का फॉस्फरसचा कसं आहे अनालायसिस खूप याच्यामध्ये जातं, खूप डीप मध्ये जातं आणि आपल्याला जलद जर आपल्याला रिझल्ट पाहिजे असतील तर आपल्याला काय पाहिजे हे बघणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हे टेस्ट बऱ्यापैकी वापरले जाते. ठीक आहे. हा भाग थोडासा काय आहे पॅथॉलॉजीचा भाग आहे आणि पॅथॉलॉजीचा भाग म्हटल्यानंतर सॉइल अगदी मायन्यूट अमाउंट ऑफ सॉइल इज ऑल्सो नोन ॲज अ हाऊस ऑफ मायक्रोब्स. ओके. थोडी सुद्धा प्रमाणातली माती काय करत असते कुठले मायक्रोब्स त्याच्यामध्ये ग्रो होतात. म्हणजेच काय जे रॉ मटेरियल जे तुम्हाला पॅथॉलॉजी मध्ये तुम्हाला जे रॉ मायक्रोब्स पाहिजे असतात ते इनिशियली दे आर कलेक्टेड फ्रॉम सॉइल. ओके. मग ती सॉइल पहिला रेअर केली जाते, त्या सॉइल मधून पर्टिक्युलर मायक्रोब सेपरेट आउट करून त्यांचे इनॉक्युलम घेऊन ते त्या कल्चरमध्ये वाढवले जातात आणि त्या कल्चरमध्ये नेमकं त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कुठलं द्यायचं ओके त्याच्यामुळे ते वाढणार आहे हे काहींचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मायक्रोब्सचे माहिती असले तर आणि तर समजतं की न्यूट्रिएंट ते आहे की नाही. म्हणजे हे झालं मायक्रोबियल मेथड. येस. रोल नंबर 59. 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 रोल नंबर 19. रोल नंबर 19. रोल नंबर 19 2018 आहेत की झोपले सगळे. रोल नंबर 19. रोल नंबर 96. रोल Yes, नंबर ma'am. 96. Yes, ma'am. Yes, read out this slide. Microbiological methods. Vinogradeschi was one of the first to observe that the absence of mineral elements, certain microorganisms exhibited a behavior similar to the higher plant. Some techniques are developed. एकच मिनिट. येस यू हॅव हर्ड दिस नेम. तुम्हाला पॅथॉलॉजी मध्ये सुद्धा स्टडी झालेला आहे. एनीवन कॅन टेल द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द सायंटिस्ट? एनीवन? येस. याचं जे उत्तर देईल ते खरंच अभ्यास करते समजायचं. विनोग्रॅडिस्कीचं एक कॉन्ट्रीब्युशन एखादं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचं वर्कआउट. Father Yes. of soil microbiology. फादर ऑफ सॉइल मायक्रोबायोलॉजी. ऑफकोर्स सॉइल मायक्रोबायोलॉजी तर आहेच पण आणखीन कुठल्या म्हणजे मायक्रोब्स वरती जास्त वर्कआउट आहे त्यांचं सांगू शकाल? Nitrogen fixing bacteria. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. येस. गुड. रोल नंबर काय तुमचा? 95. 95 रोल नंबर. ओके गुड. चला वाचा. कोण वाचत होतं? Me. वाचा. Second and
Stewart technique. The technique is based on Winograd's work, which is based on the use of phosphorus and potassium status in soil, Aspergillus niger. To determine P and K, small amount of soil are incubated for a period which contain a nutrient solution. Michel's Cunugmila lake method for phosphorus. The soil is mixed with the nutrient solution and the paste of this is spread in clay dish with inoculants on surface. The diameter of mycelial growth represent the growth of phosphorus. रिप्रेझेंट द ग्रोथ. इथं ग्रोथच्या ऐवजी प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस पाहिजे. हा, इथं चुकलंय बरं का वाक्य, थोडस चेक करा. द डायमीटर ऑफ मायसेलियम ग्रोथ रिप्रेझेंट्स द presence of phosphorus. Okay, so he is also known as a scientist, a father of soil microbiology. सध्या जो सगळ्यात महत्वाचा सॉइल बायोलॉजीचा जो पार्ट आहे तो महत्वाचा का झालेला आहे, कारण का जे न्यूट्रिएंट्सचं जे अपटेक आहे किंवा न्यूट्रिएंट्सची जी अवेबिलिटी आहे ती सगळ्यात महत्वाची ह्या सॉइल मायक्रोबायोलॉजी वरती मोस्टली डिपेंड आहे. आणि ऑफकोर्स टेम्परेचर ॲज वेल एज पीएच दोन्हीही बॅलन्सिंग करायचं काम हे मायक्रोब्स करत असतात. आणि सध्या बाय फर्टिलायझरचा जो आपण वापर करतोय आणि त्याचा वापर करून आपण काय करतोय, न्यूट्रिएंट्स जे आहेत, केमिकल फर्टिलायझर जे आहेत त्याचा कल म्हणजे त्याचा जो वापर आहे तो 50% कमी करतोय आपण. किती करतोय? 50% आपण त्याच्यातून कमी करत आहे. म्हणजेच काय, आपल्याला बाय फर्टिलायझर्स जर वापरलं तर नायट्रोजनचं प्रमाण हे ऑफकोर्स कमीच करणार आहे आपण, बरोबर. कारण का, ते ऍटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्स करते आणि प्लस त्याच्या वाढीसाठी जे लागणार आहे न्यूट्रिएंट ते आपण जे देणार आहे कमी प्रमाणात जे देणार आहे ते वापरून ते काय करणार आहे, प्लांट ग्रोथसाठी अफेक्ट करणार आहे. तर हे काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सॉइल बायोलॉजी इज गोइंग टू गिव्ह अँड बुस्टिंग आपण म्हणू शकतो, जे क्रॉप प्रोडक्शन साठी सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन ठरलेलं आहे सध्याचं. आणि ते बऱ्यापैकी शेतकरी रिकमेंड केल्यानंतर त्याचा वापर सुद्धा करत आहेत आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत. आता ह्याच्याशी त्याच्याशी रिलेशन काय आहे, आपण टेस्ट घेतोय म्हणजे की बाबा ते प्रेझेंट आहे की नाही सॉइल मध्ये हे एवढं समजून घेण्यासाठी. आता नायट्रोजन फिक्सर्स जे म्हटले होती त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्स केले जातात, त्याच्यामध्ये कोण आहेत नायट्रोजन फिक्सर्स, कोण आहेत? येस, एरोबिक ऍज वेल एज एनरोबिक कंडिशन मध्ये म्हणा, कुणी सांगू शकाल नायट्रोजन फिक्सर्स कोण कोण आहेत? येस, नायट्रोजन फिक्सर्स कोण कोण आहेत? येस येस, हु आर दोज नायट्रोजन फिक्सर्स कोण आहेत? बघूयात कोणाला जमतंय. येस, बोला. हु आर दोज? बर, कोणतं बाय फर्टिलायझर आपण त्याच्यासाठी यूज करतोय? अझोला. अझोला आहे की नाही? ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर. येस, ॲझोटोबॅक्टर आहे. हे काय आहेत, सगळे बॅक्टेरियाज आहेत. म्हणजे काय, जर ॲझोटोबॅक्टर तिथं जर प्रेझेंट असेल त्या सॉइल मध्ये तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये नायट्रोजन हा काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. हेच रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय दिलेले, ही बायोलॉजिकल टेस्ट दिलेली आहे. फक्त ही बायोलॉजिकल टेस्ट कुणी रिकमेंड कुणी हे केलेलं आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सॅकेट अँड स्टीवर्ड्स टेक्निक जी आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम स्टेटस बघण्यासाठी ही टेक्निक त्यांनी यूज केली होती. पण ह्या टेक्निक मध्ये त्यांनी काय केलं होतं, ॲझोटोबॅक्टर, ओके, जो आता मी तुम्हाला सांगितलं ॲझोटोबॅक्टर आपण वापरतो. ॲझोटोबॅक्टर नॉट ओनली फॉर नायट्रोजन बट ऑल्सो पोटॅश अँड phosphorus is also giving a good results. म्हणजे काय, ॲझोटोबॅक्टर हे या जमिनीत सुद्धा चांगले वाढतात. म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचं जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते चांगले वाढतात. ओके, तर ह्या दोघांवरती काम हे सगळ्यात महत्वाचं ॲझोटोबॅक्टर हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं होतं. कशामध्ये? सॅकेट अँड स्टीवर्ड्स टेक्निक मध्ये. ॲस्पेरिगिलस नायजर, आता याच्यामध्ये काय आहे, येस,
कॅन यू टेल अबाउट दिस ॲस्पॅरेगेलस नायजर काय आहे सांगू शकताय? एनीवन? येस, एनीवन? फंगस. फंगस आहे. कसलं फंगस आहे बा? लॅबोरेटरी वीड आहे. वीड आहे. नक्की? बरोबर आहे तुझं, पण तू जरा कॉन्फिडेंटली सांग ना काहीतरी. काय काय त्याचं काय फंक्शन सांगू शकता? एनीवन? ॲस्पेरिलिगस नायजर च फंक्शनिंग वगैरे काय असं काही त्याच्याबद्दल काय जे माहित असेल तेच सांगायचंय. आता इथे जरासच मिस्टेक झाली आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ सॉइल आर इन्क्युबेटेड फॉर पिरियड विच कंटेंट न्यूट्रिएंट सोल्युशन. पण एवढंच त्याच्यामध्ये दिलंय टू डिटरमाइन पी अँड के स्मॉल अमाऊंट. आता त्याच्यामध्ये सुद्धा ॲस्पेरिकल जे नायजर आहे ते सुद्धा काय करतंय, याच्यामध्ये चांगलं काय देणार आहे, त्याचं रिझल्ट देणार आहे. म्हणजे त्याची वाढ किती होते ह्याच्यावरूनच समजायचं की त्याच्यामध्ये फॉस्फरस की आहे की नाही. म्हणजे त्याला फॉस्फरस एवढा जर दिला, फॉर एक्झाम्पल फॉस्फरसची जर लेवल आहे, आता ह्यांचं केजी मध्ये नाही घेणार, यांना अगदी कमी प्रमाणात लागणार आहे, अबाउट 10 ग्राम दिले किंवा 1 ग्राम दिले, 2 ग्राम दिलेले आहे. आता हे सगळं कमी रेंजेस मध्ये यांना काय लागणार आहे, फॉस्फरस लागणार किंवा पोटॅशियम लागणार. तेवढा दिल्यानंतर त्याची डायमीटर किती वाढते आणि त्याने किती युटिलाइज करून घेतलेलं आहे हे सांगण्याचं काम काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये, ह्या टेक्निक्स मध्ये डेव्हलप केलेले आहेत. तर हे सगळे जे टेक्निक्स आहेत ते मोस्टली फॉस्फरस आणि पोटॅश साठीच डेव्हलप झालेले आहेत, नॉट की. आणि जे बाकीचे आहेत जे की आता सध्या आपण त्याच्यावरती कार्य करत आहोत, काम करत आहोत, ते म्हणजे नायट्रोजन आणि सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स वरती सध्या यांचं रिलेशन बघत आहेत. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं मायक्रोबियल मेथड संपलेलं आहे. तर याच्यामध्ये काय अडचण? अजून एक ह्याच्यामध्ये जो पोल्युशन साठी सगळ्यात महत्वाचं हे सांगते की पोल्युशन आपली जे ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा त्या वॉटर मध्ये किंवा त्या सॉइल मध्ये काय आहे, पोल्युशन झालेलं आहे, हे सुद्धा काही फंगस वरून कळत असतं. तर हे फंगस कुठला आहे? येस, दिस इज अन जनरल नॉलेज फॉर यू ऑल. येस, येस, ज्याच्याने पोल्युशन झालेलं समजते असं कुठलं मायक्रोब आहे? येस, की आपलं पोल्युशनचं प्रमाण वाढलेलं आहे, सॉइल मध्ये असेल, ऍटमॉस्फिअर मध्ये असेल, तर काही वीड पण कारणीभूत आहेत, काही मायक्रोब्स कारणीभूत आहेत. तर जर जे मायक्रोब्स आहेत ते कुठलं आहे, तर हे शोधायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं MCQ आता सध्यामध्ये खूप ठिकाणी विचारलं होतं की विच मायक्रोब इज रिस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे काय की ज्याचं पोल्युशन म्हणजे सॉइल पोल्युशन वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं त्याचं जे ग्रोथ आहे ती वाढल्यानंतर समजते, तर ते कुठलं आहे ते शोधून काढायचं. ओके. आणि तुमच्या समोरच ते दिलेलं आहे, तर बघायचं तेच करेक्ट आहे की रॉंग आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाइड. किती वाजले? आता जे आहे नेक्स्ट आपण जे बघणार बायोलॉजिकल टेस्ट झालं. बायोलॉजिकल अनालिसिसचे आपण नजरेने बघू शकतो, विजिबली आपण त्यांचा वापर करून समजू शकतो की हे न्यूट्रिएंट आहेत की नाही, त्याच्यामध्ये हे झालेले आहेत. आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे प्लांट अनालिसिस. आता प्लांट अनालिसिस का करायचं आणि कशासाठी करायचं? जसं आपण पहिली फील्ड टेस्ट घेतली त्याच्यामध्ये काय केलं, व्हेरियस वेगवेगळ्या लेवल्सना आपण काय दिले, लेवल्सचे फॉस्फरस दिले. आता फॉर एक्झाम्पल एक घ्या, माझंच फील्डचे ट्रीटमेंट घ्या. रिकमेंडेड डोस काय आहे हे भुईमुगाचा? येस, चला आता जरासं प्रॅक्टिकली बघूया. चला सांगा, रिकमेंडेड डोस काय आहे ग्राउंडनट साठी? चला बघूयात किती जणांचा काय अभ्यास आहे. रिकमेंडेड डोस फॉर ग्राउंडनट
बोलायचंय? माहितीये की नाही अजून? रिकमेंडेड डोस किती आहे भुईमुगाचा? मी ज्या ठिकाणी माझे हे घेतले त्या ठिकाणचं 25-50 आहेत. इथं काय आहे? करेक्ट आहे का? सांगा चला पटकन, बघूयात किती जणांचा काय अभ्यास झालाय. आणि सध्या सगळ्यांच्या घरी शेती असल्यामुळे बऱ्यापैकी माहिती पाहिजे. तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान आहे तुमच्याकडं, काय तुम्ही प्रॅक्टिकली बघत नाही. किती घेतेत पप्पा, किती ते मोजून कसे घेतात फर्टिलायझर ते सुद्धा तुम्हाला समजत नाही. पोता आणतात ते सुद्धा तुम्हाला माहित नाही की किती केजीचं पोत आहे ते सुद्धा तुम्हाला माहित नसणार आहे कदाचित. चला विचारते ते सांगा पटकन. रिकमेंडेड डोस किती आहे भुईमुगाचा? ग्राउंडनटचा रिकमेंडेड डोस किती आहे? माझे प्लॉट्स होते ते लातूर मध्ये झाले होते, त्यामुळे मी ते 25-50 घेतला होता. तर मोस्टली 50-50 आहे का 50-75 आहे? बोलायचंय का झोपले सगळे? बोलायचंय? रिकमेंडेड डोस किती आहे ते माहित नाही तुम्हाला? रोल नंबर 10. रोल नंबर 10. येस मॅडम. किती आहे रिकमेंडेड डोस ग्राउंडनटचा? 25-50-00. 25-50-00 तोच आहे का? हो. नक्की? हो. बरं ठीक आहे. चला, जर रिकमेंडेड डोस असेल तर मी काय केले, त्याच्यामध्ये फॉस्फरसचे लेवल वाढवले. ठीक आहे, वाढवलं म्हणजे काय, 50च्या ऐवजी मी 60 दिलं आणि काही प्लॉट्स मध्ये 50च्या ऐवजी मी 40 दिलं. म्हणजे काही ठिकाणी कमी केलं आणि काही ठिकाणी वाढवलं. तर हे जे मी लेवल्स दिलेले आहेत ते नक्कीच मला फायद्यात आहेत की तोट्यात आहेत? जर मी 50 असेल तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणारच आहे, कारण का 25-50 सांगितलेलं आहे. आता रिसर्च चालू आहे आपल्याला, बरोबर? रिसर्च चालू आहे म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की बाबा 50 आहे, रिकमेंडेड आपल्याला 25-50 आहे, पण मला काय करायचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वापरून, म्हणजे बायो फर्टिलायझरचा वापर करून, पीएसबी असेल म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग फर्टिलायझर आहे म्हटल्यानंतर मी त्याचा लेवल कमी करून वापरू शकते. ठीक आहे, तर ते मला त्याच्यामध्ये घ्यायचंय. म्हणजे काय, जर लेवल मी जर कमी दिली, 50 पेक्षा जर कमी दिलं, तर ते त्यानं तितकं अपटेक केलेलं आहे की नाही. ओके, त्याच्यामध्ये जे डेव्हलप पॉड आहेत, ओके, जे पॉड डेव्हलप झालेले आहेत त्याच्यामध्ये तेवढं फॉस्फरस, म्हणजे त्या फॉस्फरसची लेवल तेवढी आहे की नाही, किंवा तेवढं ते युटिलाइज करून घेतंय का त्याच्यापेक्षा कमी दिलं तर ते खरंच फायद्यात आहे, हे बघण्यासाठी मला पहिलं काय करणं गरजेचं आहे, प्लांट अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, आता प्लांट अनालिसिसचे 2 पद्धती आहेत, एक तर टिश्यू टेस्टिंग आणि टोटल अनालिसिस. आणि टोटल प्लांट अनालिसिस, ऍक्च्युली ते टोटल प्लांट अनालिसिस आहे बरं का. टोटल प्लांट अनालिसिस हे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात ॲक्युरेट जे रीडिंग्स येतात ते सगळ्यात महत्वाचे टोटल प्लांट अनालिसिस मध्ये येतात. आणि तुम्हाला सुद्धा सध्या जर तुम्ही आता, येस, एनी प्रॉब्लेम? येस, कोणाला काही बोलायचंय? तर टिश्यू टेस्टिंग जे आहे, त्या टिश्यू टेस्टिंग मध्ये आपण काय करतो, अगदी जे वेल मॅच्युअर्ड पानं आहेत किंवा ते म्हणजे एकतर वेल मॅच्युअर्ड झालेलं किंवा बऱ्यापैकी ओल्डर लिव्स आहे किंवा फ्रूट आहे किंवा म्हणजे कुठलाही पार्ट, ज्या पार्ट मध्ये आपल्याला वाटते की त्या पार्ट मध्ये अक्युमुलेट झालेला आहे, त्या पार्टला आपण काय करतो, अनालाइज करतो. अशा प्लांट अनालिसिसला आपण काय म्हणतो, टिश्यू टेस्टिंग. आणि ते फ्रेशली
घेतलं जातं. ठीक आहे. आणि जे टोटल प्लांट अनालिसिस आहे, जसं जसं लेवल आहे म्हणजे प्रत्येक स्टेजेसला, म्हणजे आपण सपोज स्प्लिटिंग मध्ये देतोय किंवा त्याच्या ज्या ग्रोईंग स्टेजला आहे, म्हणजे जेव्हा फुल धारणा आहे किंवा बीज धारणा आहे, अशा वेळेस जेव्हा आपण त्याला काय करतो, फर्टिलायझर देतो, त्यावेळेस आपल्याला त्याचं काय पाहिजे, रिझल्ट पाहिजे. आणि प्रत्येक स्टेजला मग त्याची रूट इनिशिएशन स्टेज, त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज, त्याच्यानंतर काय येणार, जे पॉड फिलिंग स्टेजला किती झालंय, किंवा त्याच्यानंतर आपण काय बघणार, लास्ट एकदम वेल मॅच्युअर्ड प्लांट आहे ती टेस्ट. म्हणजे हे टोटल जेव्हा आपण अनालाइज करतो, मग प्रत्येकाचं एन काढतो, पी काढतो, के काढतो, मग ते प्रत्येक अनालायसिस करून जे टोटल अनालायसिस आपल्याला जेवढं अपेक्षित आहे त्यांना अपटेक घेतलेला आहे की नाही, प्लस आपण काढलेल्यामध्ये अपटेक बघत असतो. तर ह्या दोघांचं कंपॅरिझन करून आपण टोटल प्लांट अनालायसिस करतो आणि ती महत्वाची लॅबोरेटरी टेस्ट, आणि त्याच्यावरून आपण काय करत असतो, सगळ्या प्लांट्सना जेवढे रिकमेंडेड डोस आहेत ते रिकमेंड करायचं काम करत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 टेक्निक्स आहेत आणि तुम्हाला ते काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही रावेरला जाणार त्यावेळेस तुम्हाला हे एवढं बाबा रिकमेंडेशन आहे तर तुम्ही ते रिकमेंड करून त्यांना द्यायचं, आणि ते परत SRT मध्ये तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला सांगायचं आहे की बाबा हे एवढं आहे तर एवढ्याचं आलेलं आहे की नाही, उत्पादन तेवढं झालेलं आहे की नाही, ह्याचं कंपॅरिझन करून हे अनालिसिस तुम्हाला द्यायचं आहे. तर हे झालं रावेचा भाग. पण या टोटल अनालिसिस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, डायग्नोसिस अँड रिकमेंडेशन इंटिग्रेटेड सिस्टीम. आता ड्रीस जे आहे, ओके, डायग्नोसिस अँड रिकमेंडेशन इंटिग्रेटेड सिस्टीम जी आहे ती सगळ्यात महत्वाचं काय आहे, अनालिसिस भाग आहे. आता आपण जे कॉन्सन्ट्रेशन प्लांट टिश्यू